नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय मराठी यामधील धडा 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या धड्याचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये पान नंबर 41 वरील अभ्यासक्रम पाहिलाय, तर यापुढील आपण अभ्यासक्रम आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे। त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले। महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी वेगवेगळे उपक्रम राबवले। त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, खेडेगावामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, संतांना एकत्रित करणे आणि सहभोजनात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून भोजन करणे, हा असे वेगवेगळे उपक्रम ते राबवत असे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले। पूर्वीच्या काळी मंदिरात इतर लोकांना प्रवेश नव्हता, तर साने गुरुजींनी उपोषण केले। म्हणजे अन्न पाणीचा त्याग करून एका जागी बसणे, ह्याला आपण काय म्हणतो? उपोषण म्हणतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले। म्हणजे तुकडोजी महाराजांनी सुद्धा ह्या चळवळीमध्ये भाग घेतलेला होता। आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली। भूदान चळवळ म्हणजे काय? तर जी जमीन लागवडखाली नाहीये त्या जमीनला लागवडखाली आणणे आणि ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना ते दान करणे, असे पण त्याचे आपल्याला सांगता येईल। महाराजांनी या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली। त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी एक महान कार्य केले होते। भूदान चळवळीमध्ये लोकांना जमीन मिळवून दिली होती। हे महान कार्य केल्यामुळेच राष्ट्रपतींनी राजेंद्र प्रसादांनी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांना राष्ट्रसंत म्हणून पदवीने गौरव केला होता। पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते। या परिषदामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी धर्म परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले होते। म्हणजे उद्घाटनाच्या वेळी बुद्धांनी जे पंचशील तत्वांची माहिती दिली होती, जीवनशैली सांगितली होती, त्या उद्घाटनामध्ये त्यांनी काय केले ते माहिती दिली होती। तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली होती। तिथे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते। आता इथे तुकडोजी महाराजांनी ह्या परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारे कार्य केले होते, सल्लागार म्हणून कार्य केले होते। असा या साऱ्या उपक्रमामध्ये गुंतलेले असतानाच त्यांनी हिंदी व मराठी यामधील अनेक पुस्तके लिहिली होती, प्रकाशित केली होती। ग्रामगीता हा या पुस्तकांचा काय आहे? मुकुटमणी आहे। तर तुकडोजी महाराजांनी त्यांचा एक ग्रंथ प्रख्यात आहे, त्याच्यामध्ये ग्रामगीता हा त्यांनी एक पुस्तक ग्रंथ लिहिला होता। तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालूच ठेवले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी कोणते कोणते कार्य केले, त्यांच्या आईवडिलांचे नाव काय होते, नंतर त्यांनी कोणते उपक्रम राबवले, त्यांनी कार्य कोणते केले, त्यांनी ग्रंथ कोणते लिहिले, ह्या सगळ्यांची माहिती आपण पाहिलेली आहे आणि ह्याचे लेखक होते सुदाम सावरकर। तर विद्यार्थी मित्रांनो, हा धडा इथे संपतोय। तर आता आपण त्या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत। त्याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। तर प्रश्न पहिला आहे, शिकारीला गेलेल्या राजाने
कोणती शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे, शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे कोणत्याही प्राण्यांचा शिकार करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषातील कवने बेभान होऊन गात असत? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी या भाषातील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत. प्रश्न तिसरा, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न चौथा, तुकडोजी महाराजांचा आई वडिलांचे नाव काय होते? त्याचे उत्तर आहे, तुकडोजी महाराजांचा आईचे नाव मंजुळा व वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर असे होते. प्रश्न पाचवा, तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव कोणी केला? तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला. का ते लिहा. राजाने शिकार करण्याचे सोडले. त्याचं उत्तर आहे, तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले. प्रश्न दुसरा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत असेल. का म्हणत असेल? तर तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत असत. प्रश्न तिसरा, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. का केला? तर तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदान चळवळीसाठी जमीन मिळवून दिली. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले, म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. प्रश्न पहिला, श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणते उपक्रम राबवले? तर संत गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी स्वच्छता, यात्राशुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी केली. तर तुकडोजी महाराजांनी हे उपक्रम राबवले होते. प्रश्न दुसरा, साने गुरुजींचा उपोषणाला समर्थन देण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी काय केले? त्याचे उत्तर आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले आणि त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. प्रश्न तिसरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जापान देशात जाऊन कोणते कार्य केले? तर जापानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली. तेथे 18 देशातील जागतिक धर्म संघटना एकत्रित करण्यात आली होती. त्या संघटनेत सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी एक उत्कृष्ट कार्य केले होते. तर आपण इथे तुमच्या शब्दात उत्तरे सांगा ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर यापुढे प्रश्न 5वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. त्याच्यामध्ये पहिला आहे गुरु, त्याच्या विरुद्धात शिष्य, समता, विषमता, हिंसा, अहिंसा, अभिमान, दुराभिमान, गरीब, श्रीमंत, तेजस्वी, निस्तेज, आरोग्य, अनारोग्य, शुद्ध, अशुद्ध, उत्कृष्ट,
निकृष्ट, स्वातंत्र्य परातंत्र्य, स्वदेश परदेशी, स्वच्छता अस्वच्छता, सुखी दुःखी. तर हे सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत पाठातील आलेले. तर पुढचा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर त्याच्यामध्ये पहिलं वाक्यप्रचार आहे निरुत्तर होणे. मी तुम्हाला पाठामध्ये सांगितलेलं की ते उत्तर न सापडणे. आता त्याच्यामधलं एक तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला तेव्हा राजेश निरुत्तर झाला. दुसरा आहे आत्मसात करणे. एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली. तिसरा आहे गुजराण करणे. हमाली करून पांडुदादा आपली गुजराण करत असेल. चौथा आहे तल्लीन होणे. चित्र काढताना गंगा अगदी तल्लीन झाली. तर असे वेगवेगळे वाक्यप्रचाराचे अर्थ आपण इथे पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, संत तुकडोजी महाराज या पाठ आपल्याला वाचायचा आहे. त्यावरील स्वाध्याय आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि त्या पाठाच्या प्रश्न उत्तराचे आपण काय करायचे, पाठांतर करायचे आहेत. तर आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद.